बीड मुंबई आणि बीड पुणे रेल्वेसाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिलेलं आहे। बीडमध्ये विमान सेवा सुरू करण्याचाही प्रयत्न असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाले। बीड जिल्ह्यासाठी 623 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचंही यावेळेला पवार म्हणाले। आपल्या जिल्ह्यासाठी सन 2026-27 या वर्षासाठी 623 कोटींचा जिल्हा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे। या वर्षीच्या आराखड्यामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांना आम्ही विशेष प्राधान्य दिलेलं आहे। आणि विकास कामं करताना दादांच्या म्हणण्यानुसार त्याचा दर्जा, त्याची पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त यावर भर देण्याच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत। आणि बीडला मुंबई आणि पुण्याची थेट रेल्वे जोडणी मिळावी यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा सुरू ठेवलेलाच आहे। आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न आमचे सततचे सुरू आहेत। येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच दिनांक 17 सप्टेंबर रोजी बीड पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे नक्कीच 17 सप्टेंबरला आपण दुसरा टप्पा पूर्ण करण्याचा आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच बीड मध्ये विमान सेवा सुद्धा सुरू करण्याचं आदरणीय दादांचं स्वप्न होतं। त्यासाठी सुद्धा आवश्यक नियोजन आणि पाठपुरावा आमचा सुरू आहे।